आणि आवताडे मॅडमचं तर तुम्हाला माहितच आहे, त्या डान्सच्या टीचर आहेत. आणि तुमची मामी साहेब, हा तुमचे मामा इकडे पुंगी वाजवत होते, त्या पुंगी समोर जर तुमची मामी डोलली असती तर काही प्रॉब्लेम होता का? त्या बँडवाल्या समोर अशी नागिन करायची काय गरज होती का तुमच्या मामीला साहेब? बरं, असं एक नाही, असं 2 वेळेस नाही, असं 3 वेळेस झालं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आतमध्ये घुसल्या आणि पायावर पट्ट्या आणल्या त्यांनी. अरे बाबा, आमचा मामा खंबाभर दारू पिला होता, त्याचा पुंगीवर कंट्रोल नव्हता. पण तुमच्या मामीचा तर नागिनवर कंट्रोल होता ना, मग त्यांनी कापले कुठे तुम्ही? अरे तुम्ही बाहेर काय करू राहिले? अरे तुम्ही मुख्याध्यापक आहे ना, तुम्ही इकडे या. साहेब आलो 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 साहेब साहेब. अरे बा साहेब 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 काय 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 झालं साहेब? तुम्हाला चिडायला काय झालंय काय साहेब? हे तुमच्या शिक्षकांनी काय लावलंय कापले? साहेब सकाळपासून सगळे शिक्षक आपल्या मुलीच्या लग्नामध्ये का नाही अशी व्यस्त आहेत साहेब. आपल्या आपल्या म्हणजे तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये. मी त्यांना काल सांगितलं की जरी संस्था चालकाच्या पुरीचं लग्न असलं तरी ते आपल्या घरचं कार्य आहे समजून ना तुम्ही त्यामध्ये धावपळ करा. सकाळपासून ते धावपळ करतायत साहेब. काय झालंय काय? ते आवटे मास्तर त्यांनी माझ्या भाच्याला डायरेक्ट पंक्तीतून उठवलं आणि कार्यालयाच्या बाहेर काढलं. साहेब आवटे मास्तरची चूकच नाहीये, चूक तुमच्या भाच्याची आहे. कसं आहे, आवटे सर भूमितीचे शिक्षक आहेत. आता तुमचा भाचा पंक्तीमध्ये जेवायला आला त्यावेळी आवटे सर त्याला म्हणाले की ही पंगत जिथं काटकोनात जाते त्या ठिकाणी जाऊन बस. आता तुमच्या भाच्याला काटकोन कळलाच नाही साहेब, ते तिथंच अंडाकृती फिरत राहिला, बसला दुसऱ्या जागेवर. आता नेहमीप्रमाणे आवटे सरनं त्याला असं उठवलं आणि कार्यालयाच्या बाहेर हाकललं. असं झालं साहेब. अरे पण त्याला असं काऊन उभं केलं होतं? ते काटकोन आहे ना साहेब. विद्यार्थ्यांची आकृती चुकली की आकृतीच्या पोझिशन मध्ये आवटे सर त्यांना असं उभं करते साहेब. आणि एखाद्याचा षटकोन चुकलं मग? अरे ही तुमची शाळा आहे का लग्न घर आहे? एक लक्षात ठेवा कापले, गेल्या 6 महिन्यापासून मी तुमचे पगार केलेले नाहीये. आणि तुम्ही जर असेच वागले ना तर पुढचे 6 महिने पण तुमची पगार करतच नाही मी. नाही साहेब, साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आत्ता बाहेर जातो, तुमच्या भाच्याला आतमध्ये पाठवतो आणि सगळ्या शिक्षकांना समजून सांगतो, व्यवस्थित समजून सांगतो. मी आलो. ओ इकडे या. काय झालं साहेब? ते मला मानलं का माझ्या मामीच्या पायाला लावायला? मला मानलंय ना साहेब. द्या हे घ्या साहेब. साहेब तुमच्या मामीच्या पायावरची सूज अजून उतरली नाही का साहेब? त्या आवतडे बाईंनी किती छड्या मारल्या माझ्या मामीच्या पायावर. अरे वरातीतला डान्स करताना कोणी चुकलं तर पायावर छड्या मारते खरे. ते तुमच्या मामी ऑफबीट मध्ये नाचत होत्या ना साहेब. आणि आवताडे मॅडमचं तर तुम्हाला माहितच आहे, त्या डान्सच्या टीचर आहेत. आणि तुमची मामी साहेब, तुमचे मामा इकडे पुंगी वाजवत होते, त्या पुंगी समोर जर तुमची मामी डोलली असती तर काही प्रॉब्लेम होता का? त्या बँडवाल्या समोर अशी नागिन करायची काय गरज होती का तुमच्या मामीला साहेब? बरं, असं एक नाही, असं 2 वेळेस नाही, असं 3 वेळेस झालं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आतमध्ये घुसल्या आणि पायावर पट्ट्या आणल्या त्यांनी. अरे बाबा, आमचा मामा खंबाभर दारू पिला होता, त्याचा पुंगीवर कंट्रोल नव्हता. पण तुमच्या मामीचा तर नागिनवर कंट्रोल होता ना, मग त्यांनी असं आवतडे मॅडमचा पगार कापा. न झालेला झाल्यावर कापा ना. मग कधी होणार आहे साहेब पगार? ते विषय जाऊ द्या. ठीक आहे. पण आवतडे मॅडमला सांगून ठेवा तुम्ही. मॅडमचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका साहेब. मी त्यांना सांगितलंय की असं वराडामध्ये का नाही तुम्ही असं कुणाच्या बी पायावर छाड्या नका मारू. म्हणून त्यांनी तुमच्या मोठ्या वहिनीच्या हातावर छाड्या आणल्या साहेब. 75 वर्ष म्हातारी माझी वहिनी, तिच्या हातावर छड्या मारल्या तुम्ही? हा साहेब, ते मंगलाष्टक चुकल्या ना त्या तुमच्या मोठ्या वहिनी, म्हणून. नशीब आवताडे मॅडमनी त्यांच्या वाटावर छडी नाही आणली. अरे असं काहून केलं रे? नाही, काय झालं, त्यांनी मंगलाष्टक रचली पण त्यांना यमकच साधता आला नाही साहेब त्याच्यात. अरे तिची यमाकडे जायची वेळ आली, तुम्ही यमक काय साधताय? मी म्हटलं साहेब की बाबा चिता रचायच्या वयामध्ये तुम्ही असं मंगलाष्टक रचायची गरज काय आहे? बरं रचले तर रचले, त्याच्यामध्ये ना का नाही त्यांनी नवरी मुलीचं नाव घेतलं, निशिगंधा, आणि लागल्या माईक हातामध्ये घेऊन बनायला, अशी मुलगी आमुची निशी, असं मीटर लांबलं. आवताडे मॅडम चिडल्या, निशिगंधा कसा सांगू तिचा मी धंदा.
आता निशिगंधा धंदा हे लग्नाच्या मंडपात असं बरं नाही ना वाटत साहेब. माझी वहिनी धंदा म्हणन, रंधा म्हणन, गंध म्हणन, तिला छड्या मारायच्या नाही. नाही साहेब, मी ना आवताडे मॅडमची छडीच लपून ठेवली आहे. हे बरं केलं. पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला. काय? काय झालंय, नवरी मुलीला ना उखानाच पाठ होत नाहीये. त्याच्यामुळं ना आवताडे मॅडम त्यांच्या मागे अशी खावड्याची पोझिशन घेऊनच उभे आहेत. म्हणजे त्या कवा खावड्या हाणतील ना ते सांगताच येत नाही. अरे नवरी मुलगी रे ती. हा. कसं वाटल नवरी मुलीला टेंगुळ आलेला. अवताडे बाईला थांबवा. बर, ठीक. माझ्या मुलीला ओखाना पाठ झाला नाही तरी हरकत नाही. हा, साहेब. संस्था चालकाची पोरगी आहे ती. असं पाठांतर करायला ती काही शिक्षकाची पोरगी आहे हा, का? ते बी आणि आम्ही असे पाठांतर करत बसलो असतो हा. ना, संस्था चालक झालो नसतो, एखादा मास्तरच झाला असतो ना आम्ही. हा, ते बी बरोबरच आहे साहेब. लहानपणी आम्ही वर्गामध्ये अभ्यास करायचो ना, त्यावेळी का नाही दंगखोर पोरं आणि ढपोर यांना ना वर्गाचा मॉनिटर केलं जायचं साहेब. आम्हाला त्यावेळेस कळलं नाही की मोठ्यापणी सुद्धा असंच होणार आहे म्हणून समाजामध्ये. हे दंगेखोर आणि ढपोर ना एक दिवस आमचे मॉनिटर होणार आहेत. पाहिलं कापले. काय झालं साहेब? तुम्ही टोमने मारायला लागले का मला? नाही साहेब, हा टॉमना नाहीये साहेब. नक्की? हो साहेब, ही सत्य परिस्थिती आहे साहेब. हा, सत्य असलं म्हणजे बरोबर आहे. फोन आलाय साहेब. व्यायाचा फोन. बोला साहेब. भाऊसाहेब नमस्कार. हा, काय झाली ना तयारी चालू इथं? नाही नाही नाही, तुम्हाला कोण सांगे? नाही ऐका ना भाऊसाहेब. भाऊ भाऊ काय झालं साहेब? कापले. काय साहेब? माझ्या पोरीचं आणि त्या शित्या पाटलाचं लफडे हे माझ्या याह्याला कोणी सांगितलं? इतिहासाच्या सरांनी सांगितलं असं साहेब. कसं आहे, सकाळी ते मला काही गडबडीत भेटले आणि मला म्हणाले की मला आज कुणाचा तरी इतिहास असा जाम सांगावासा वाटतोय. त्यांनी सांगितलं असं साहेब. मेला इतिहासाचा मास्तर मेला, त्याची सुपारी देतो. साहेब एक थोडा प्रॉब्लेम झालाय. त्यांच्या सोबत ना आपले भूगोलाचे सर बी आहेत सर. आता ह्यो सीत्या पाटील आणि तुमची पोरगी कुठं कुठं भेटली आणि कुठं कुठं बसली, त्या स्थळाचे जर नकाशे तुमच्या व्यायाला त्यांनी काढून दिले असतील तर मग जरा अवघड होईल साहेब. सत्यानाश झाला, सगळा सत्यानाश झाला. पण साहेब बरं झालं जीवशास्त्राच्या मॅडम तुमच्या व्यायांना भेटल्या नाहीत ते. अरे कापले. काय झालं साहेब? कोणत्या जन्माचा सूड घेताय कापले? ह्या जन्माचा सूड आहे साहेब ह्यो. अहो लाख रुपये घेऊन तुम्ही आमच्यासारख्या शिक्षकांना नोकरीवर ठेवताना घरचे कामं करायला लावता साहेब. अरे सरकारी योजनेपासून खाजगी योजनेपर्यंत सगळ्या योजनेमध्ये राबून घेता. माझ्यासारख्या हेडमास्तराला तुम्ही तुमच्या लेकरा बाळाच्या लग्नात आहेराचे पाकिट गोळा करायला ठेवतात. साहेब शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायला जातो. उद्याची पिढी घडवणाऱ्या माणसाचा जर तुम्ही असा घडी केला तर समाजाची घडी कशी नीट होणार साहेब? साहेब याच्यामध्ये ना तुमच्या आहेराची लिस्ट आहे साहेब. एकदा नीट चेक करून घ्या, मग मी माझ्या शिक्षकांना घेऊन बाहेर निघतो साहेब. माने सर 35,000. हा साहेब. आवताडे बाई 24,000. हा साहेब. कापले. काय झालं सर? एवढा आहेर केला तुम्ही? नाही आहेर नाही केला साहेब. तुम्ही आहेर आपलं तुम्ही तुमच्या व्यायाला हुंड्यासाठी जो पैसा दिला होता तो पैसा आणि आहेराचा आलेला पैसा हा सगळा मिळून ना मी माझ्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांचा पगार केलाय साहेब. ते पगाराचे पैसे आहेत साहेब. तुम्ही नीट चेक करून घ्या. एकही रुपया जास्त किंवा एकही रुपया कमी घेतलेला नाही साहेब आम्ही. म्हणजे माझ्या व्यायाला तुम्ही हुंडा दिला नाही? कशाला द्यायचा साहेब हुंडा? आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहून सांगतो की हुंडा देणं घेणं हे चुकीचं आहे, हे कायद्यानं गुन्हा आहे आणि तेच कामं तुम्ही आम्हाला करायला लावतात साहेब. नाही तुम्ही एकदा नीट चेक करा साहेब. बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, आमचा जो रेव्हेन्यू स्टॅम्प आहे ना तो आम्ही आमच्याच पैशाने आणलाय बरं का. तुम्ही लावा हिशोब साहेब, लावा हिशोब. 23, 16 साहेब तुमचा बुद्ध्यांक किती हे माहिती आहे मला. मी ना तुमच्यासाठी एखादं कॅल्क्युलेटर घेऊन येतो साहेब. कापले तुझा पगारच कापीन मी. नाही कापायची गरजच नाही. मग हुंड्याच्या पैसा तुम्ही अगोदरच पगार काढून घेतलाय साहेब. याला म्हणतात एकच पंच हादरला मंच. बघूया तुमचा हा पंच आपल्या सरपंचांना कसा वाटला. प्रसाद. बऱ्यापैकी वाईट होतं. म्हणजे
कुठल्या ना कुठल्या तरी व्यथेवरती, कुणाच्या ना कुणाच्या तरी प्रॉब्लेमवरती तुम्ही विनोदानी भाष्य करताय, तुम्ही त्याच्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करताय आणि हा तुमच्या जोडीचा USP आणि त्याला माझा सलाम आहे. 2 कॅरेक्टर जेव्हा आमच्या समोर प्ले होत आहेत आणि 8 कॅरेक्टर तुमच्या थ्रू आम्हाला दिसत आहेत तुमच्या संवादातून, पण ती बाकीची कॅरेक्टर, त्या आवटे सर, त्या मॅडम, या सुद्धा आमच्या डोळ्यासमोर तितक्याच ताकदीने उभ्या केल्यात, म्हणून तुम्हाला सांग. खूप मोठा मंच तुम्हाला मिळाला आहे. सोनी मराठीसारखी मोठी वाहिनी आज तुमच्या पाठीशी उभी आहे, जी तुम्हाला पुढे न्यायला अत्यंत उत्सुक आहेत. आम्ही सुद्धा त्याच्याचसाठी आहोत की तुमच्यामधलं टॅलेंट शोधून तुम्हाला एक मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही इथे बसलो. ही वाहिनीसुद्धा त्याच्यासाठीच हा कार्यक्रम लोकांसमोर आणती आहे. तर त्याचं भान तुम्ही प्रत्येक वेळेला ठेवलं पाहिजे. आणि जसं मागच्यापेक्षा हा परफॉर्मन्स उत्तम वाटला, पुढच्या एपिसोडचा परफॉर्मन्स याच्यापेक्षा उत्तम मला अपेक्षित आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. सई, ही शाळा, ही संस्था कुठली होती माहित नाही, पण या शाळेचा विषय लयच हार्ड होता आणि मला लय आवडला. थँक्यू थँक्यू खूपच भारी. थँक्यू. हसायलाही आलं आणि थोडं इमोशनली व्हायला झालं. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक परिपूर्ण परफॉर्मन्स होता. ऑल द बेस्ट. कीप इट अप. थँक्यू थँक्यू. सुपर. सुंदर कमेंट्स मिळाल्यात. आता जाणून घेऊयात आपल्या सरपंचांनी आपल्याला मार्क किती दिलेत. सई, जोडी मेंटेन करा. 2 मार्क्स जोडीचे आहेत, 8 मार्क्स एकत्र परफॉर्मन्स आहेत. क्या